नमस्कार मित्रांनो, वामन पुर्लेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे सुंदरवाडीमध्ये म्हणजेच सावंतवाडीमध्ये आणि हे समोर दिसतं आहे ते श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि त्यांनी जो कमर्शियल इथे कॉम्प्लेक्स बांधला आहे तो कॉम्प्लेक्स इथे बरीच दुकानं आहेत आणि बाजूला सावंतवाडीचं प्रसिद्ध असं सावंतवाडीचं तळं दिसतं आहे तुम्हाला. सो मी तुम्हाला सावंतवाडीमधून घेऊन येतो आहे आणि मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला आकेरी ते सावंतवाडी असं दर्शन घडवलेलं आणि त्यावेळी म्हटलेलं की सावंतवाडीचा मी स्वतंत्र व्लॉग करेन. इथे महाराजांचा पुतळा आहे आणि एक रोड आतमध्ये जिथे जातो तिथे तुम्हाला ते तुतारी ते स्मारक दिसेल. तर काहीतरी तुम्ही इथे थांबून मुद्दाम तिथे व्हिजिट करा. आणि बाकी तुम्ही इकडे बघताय हा दिल्लीच्या मार्केटच्या धर्तीवर जे मार्केट आहे इथे ते तुम्हाला साईडला दिसतं आहे आणि बाकी तळ्याच्या काठावर असलेली ही 2 कॉलेजेस ज्यात आपल्या बऱ्याच स्मृती आहेत माझ्यासारख्या लोकांच्या. कारण मी शिकलो SPK RPDमध्ये राणी पार्वती देवी महाविद्यालय जे आहे तिथे आणि अनेक गोष्टींसाठी विज्ञान मंच असेल किंवा इतर काही उपक्रमांसाठी मी SPKत पण जायचो. म्हणजे श्री पंचम खेमराज महाविद्यालय इथे तुम्ही बघताय थोडंसं रूप पालटलं आहे RPDचं. पूर्वीची जी जुनी नळ्यांची छतं होती ती गेलीत आणि आता पत्रा आला आहे. बाकी हे जे कॉम्प्लेक्स आहेत हे जुने नाही आहेत, हे अलीकडचेच आहेत. सावंतवाडी नगरपालिकेची बिल्डिंग मात्र तुम्ही बघताय आहे तशी आहे. हा वॉच टॉवर आणि बाजूला सुंदर असं जे तळ्याचं दर्शन आहे ते तुम्हाला घडतं आहे. ही आता इथे ओल्ड सावंतवाडी थोडीशी आहे बघा. इथे फार मोठे बदल नाही झालेत. बाळकृष्ण कोल्ड्रिंक तुम्हाला आठवत असेल समोरच दिसतं आहे. इथे काही चेंजेस नाही आहेत मेजर. आरोग्य भुवन जिथे चांगला समोसा मिळतो. ज्यावेळी आम्ही स्टुडंट होतो आणि वरचेवर सावंतवाडी द्यायचो त्यावेळी इथे आरोग्य भुवनमध्ये दूध आणि समोसा हे खूप फेमस होतं. बाकी हे राऊत परब कंपनी, रँको एंटरप्राइजेस, इथलं वाचन मंदिर, इथलं हे मंदिर जे आहे ते, त्यानंतर माने सुपर बाजार हे सगळं आहे तसं आहे. ते तुम्ही बघताय ह्या जुन्या बिल्डिंग्ज आहेत आणि विंटेज बिल्डिंग म्हणता येईल ही नगर वाचनालयाची, ती आहे तशी आहे. तर इथे मेजर बदल नाही झालेत. कारण मी तुम्हाला ज्यावेळी कोणत्याही शहराचं दर्शन घडवतो त्यावेळी तिथे झालेले मोठे बदल जे आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. इथे उजव्या हाताला आपण जाणार आहोत राजवाड्याकडे थोड्या वेळाने. इथे हे जे दिसतं आहे ना दगडाचं बांधकाम बघा, ही आहे जुनी सावंतवाडी. जो वर रस्ता गेला आहे, वर जी वाट गेली आहे पायवाट, ती खरी जुनी सावंतवाडी आहे. आणि सावंतवाडीतल्या जुन्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, ज्या इमारती आहेत, त्या इमारतीसुद्धा मध्ये मध्ये जिथे दिसतील मी हे बघा हे हॉटेल दिसतंय तुम्हाला. हे हॉटेल खूप जुनं हॉटेल आहे. आणि जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक बिल्डिंग असेल ती पण मी तुम्हाला दाखवेन. आत्ता हे जे दिसतंय तुम्हाला ते सावंतवाडीचं बस स्थानक आहे. सो सावंतवाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे 2 बस स्थानकं आहेत. हे बघा ही उजव्या हाताला जी बिल्डिंग मी तुम्हाला सांगत होतो ती जुन्या सावंतवाडीचं प्रतीक आहे. सो मी बऱ्याचदा ही बघतो बिल्डिंग. ह्या अशा अनेक बिल्डिंग जुन्या सावंतवाडीमध्ये होत्या. बाकी ही नवीन सावंतवाडी, हे वेंगुर्ला स्टँड आहे आणि इथून आपण आता जरा उजव्या हाताने सरळ रस्ता जो जातो ना तो वेंगुर्ला आणि कुडाळ या ठिकाणी जातो. पण आपण राईट टर्न घेऊन सावंतवाडीच्या हद्दीवर जाऊया आणि तिथे जे उपरलकर देवस्थान आहे तिथे आपण टर्न घेऊन पुन्हा मागे येऊया. सो एक जो सावंतवाडीचा एक भाग आहे तो आपला पूर्ण होईल. त्यानंतर मग राजवाडा आणि मुख्य बाजार जो आहे ना ते मी कवर करेन या ब्लॉगमध्ये. उभ्या बाजारात तर मी जात नाही आहे आजच्या ब्लॉगमध्ये, पण जो मुख्य बाजार आहे तिथे वगैरे मी तुम्हाला घेऊन जाईन. हा इथे जिमखाना एरिया आहे आणि सॉर डॉक्टर वगैरे यांची हॉस्पिटल या भागातच आहेत. इथे एक प्रचंड गर्दीचा आणि पर्यटकांच्या उत्सुकतेचा किंवा पर्यटकांना आवडणारं एक ठिकाण आहे ते म्हणजे भालेकर मेस. पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात आणि तुम्हाला दिसतातच आहेत गाड्या किती आहेत लागलेल्या आता इथे. आणि थोड्याच वेळात तुम्हाला ती गर्दी पण दिसेल जी भालेकर मेससाठी लाईन लावून उभी असतात लोक. बघा आता इथे गाडी पण रस्त्यात लावल्यामुळे बहुतेक ती नेत आहेत. हो, सो इथे एवढं पार्किंगचा इश्यू असतो. पार्किंग आतमध्ये आहे खरं, पे अँड पार्क. इथे भालेकर मेस, ही बघा बाहेर ही गर्दी दिसतीये. ही लोक उभी आहेत, सगळी वेट करतायत. आणि ही आहे भालेकर मेस जिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज स्पेशली फिश जी थाळी आहेत, फिश थाळी, सगळे फिशचे सगळे प्रकार इथे तुम्हाला मिळून जातील. सो तुम्ही कधी आलात सावंतवाडीमध्ये तर भालेकर मेस जी आहे त्याला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि आता आपण हद्दीवर जातो आहे
सावंतवाडी शहराच्या आणि तिथून पुन्हा रिटर्न येऊ. लास्ट टाइम मी सावंतवाडीचा ब्लॉग केलेला तो थोडा हेड माउंट केलेला होता, त्यामुळे तुम्हाला तेवढं चांगलं दर्शन घडलं नव्हतं. आणि त्यानंतर मी तळ्याचे काही शॉट दाखवलेले, ते लोकांना आवडलेले. पण त्यावेळी म्हटलं हेड माउंट करूया नको आपण. सध्या जी मी नवीन पद्धत अवलंबतो आहे समोर लावून डॅशबोर्डची, तीच म्हटलं यावेळी पण वापरूया. आणि इथे आता आपण आलोत उपरलकरला. हे देवस्थान आहे इथलं प्रसिद्ध देवस्थान. सो इथून मी यू टर्न घेईन. मित्रांनो, मी टर्न घेतोय आणि तुम्हाला समोर या मंदिराचं किंवा या ठिकाणाचं दर्शन घडतंय. सो थोडं थांबून सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, जरा आतमध्ये इथे गाडी आपण पार्क करू. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता तिकडून जाऊन आलोत हद्दीवरून आणि आत्ता आपण चाललोत राजवाड्याकडे. सो हा सरळ रस्ता मगाशी आपण आलो आणि आता इथून आपण लेफ्टला चाललो आहोत राजवाड्याकडे. आणि इथे जुनं कोर्ट पण होतं, आता आय डोंट नो अजून ते इथेच कंटिन्यू आहे का, असावं. आणि समोर राजवाडा आहे. आता या राजवाड्याचं हॉटेल झालं आहे. सो तुम्ही कधी भेट द्यायला आलात तर नक्की त्या हॉटेलला आणि राजवाड्याला एकत्रित भेट देता तुम्हाला येईल. मी मुद्दाम थांबेन तिथे. आणि त्यांचं एक छोटं म्युझियम पण आहे तिथे, ते एक लोकल गाईड पण देतात आणि ते म्युझियम बघता येतं. हे आहे महाद्वार. सो सावंतवाडी एक संस्थान होतं आणि हे संस्थान तुम्हाला माहिती असेल की कुडाळपासून सावंतवाडी, वेंगुर्ला, अगदी गोव्यामध्ये, डिचोलीमध्ये याचा विस्तार होता. सो हे खूप मोठं संस्थान होतं आणि या संस्थानाचं राज्य होतं या भागामध्ये. सारखं तुम्ही विचार कराल तर इथे सावंतवाडी संस्थाने अनेक कामं केली आहेत, जसं हा मोती तलाव असेल किंवा हा पॅलेस असेल, शिक्षण संस्था असतील, SPK किंवा RPD सारख्या शिक्षण संस्था असतील, त्याही त्यांनी चालवल्या. आपले स्वतःचे महाल दिले त्यासाठी. सो त्यामुळे संस्थानाचं खूप कार्य आहे. जुन्या काळातले रस्ते असतील इथले सावंतवाडी आणि परिसरातले, त्यांचाही विकास संस्थानाच्या काळात झाला आहे. सो तुम्ही बघताय हा सगळा परिसर, इथे हॉटेल्स वगैरे आहेत. आता आपण काय करू, इथून जरा पुढे जाऊन मिलाग्रीजकडून मग आपण बाजारातून फेरी मारू. मित्रांनो, आता आपण मुख्य बाजारात चाललोत आणि त्यासाठी आपण मुद्दाम आलोत मिलाग्रीजकडे. आणि तिकडून हा रोड घेतला आहे कारण इथलं सगळं तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता येईल. हा माझ्या परिचयाचा असा रोड आहे, रस्ता आहे. कारण ज्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी बस इथून जायची आणि आता मात्र बहुतेक बसचा ॲक्सेस इथला बंद केला आहे. मिलाग्रीजकडून सुद्धा आता बस नाही जात, ती अगदी अलीकडच्या तिकडच्या रोडने जाते आतमध्ये, म्हणजे ती टोपीवाला मेमोरियल जे स्कूल आहे तिकडे बाहेर पडते. आणि हा आता रोड बघताय तुम्ही, इथे आम्ही SSIमध्ये यायचो त्यावेळी कळसुलकरच्या बाजूला एक छोटीशी बिल्डिंग होती आणि एक रोड पंचायत समितीकडे, म्हणजे आम्ही तिकडून चालत यायचो त्यावेळी. सो तुम्ही जरा पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत इथे आधी दिसत आहेत त्या बऱ्यापैकी. काही मंगल कार्यालय असेल किंवा इतर ज्या इमारती ह्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या बऱ्यापैकी जुन्या इमारती आहेत. आणि इथे एक कळसुलकरच्या जवळ एक जुनी इमारत आहे, ती मी तुम्हाला दाखवेन मुद्दाम, कारण तिथल्या मेमरीज भरपूर आहेत आमच्या. हे पण सगळा बाजार इथे, आणि इथे हॉटेल्स पण आहेत, 2-3 हॉटेल्स आहेत. हां, ही बिल्डिंग समोरची, इथे SSI लिहिलं आहे बघा अजूनही. हे एक, त्यानंतर हे आरोग्य भुवन असेल किंवा महालक्ष्मी हॉटेल असेल. आणि इथलं जे श्रीकृष्ण उपहारगृह वगैरे आहेत, इथे आम्ही लहानपणी यायचो. कोरगावकर बुक डेपो, आय डोंट नो आता कसं आहे, बऱ्याच दिवसांनी बघतोय मी, काहीतरी काम चालू आहे वाटतं त्याचं.
इथे एक आमचं जुनं त्याशिवाय हे माने सन्स इथे भांडी घेण्यासाठी. त्यानंतर इथे हा मोबाईल मॉल आता दिला आहे, पण इथे मी एकदा मोबाईल पण घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आपलं सगळ्यांचं आवडतं चंदूभुवन. सो चंदूभुवनला आम्ही स्पेशल उसळपाव खाण्यासाठी यायचो. इथे आता सगळे हे इंदिरा मार्केट वगैरे सगळा परिसर आणि एक रस्ता जातो वर याला विठ्ठल मंदिराकडे. आणि इथे कॉर्नरला अजून मी एक आठवण सांगेन की हे जे जय अंबे स्वीट मार्ट आहे इथे आम्ही कचोरी खायला यायचो. सो ती एक आठवण आहे आमची. आणि भारत माता समोर जे दिसतं आहे ते दाखवेन तुम्हाला मी जवळून. इथे काहीतरी इश्यू चालू आहे विनायक नॉवेल्टीच्या इथे. रस्त्यावर गाडी उभी आहे आणि काहीतरी इश्यू चालू असावा. असो, आता आपण जरा हळूहळू साईड घेऊया. आणि इथे आतमध्ये एक हॉटेल होतं ते आता दिसणार नाही. ओके, ते नाही दिसत आहे इथे कुठे. पण इथे एक हॉटेल होतं तिथे आम्ही चहा वगैरे प्यायला यायचो. मला आठवतं आहे सावंतवाडी स्टोअर्स. सगळी जुनी बिल्डिंग्स आहेत, या जुन्या इमारती आहेत. आणि समोर भारत माता, हे नव्याने केलं आहे भारत माते तसं, पण अगदी नव्याने नाही. तरी आम्ही ज्यावेळी 7वी 8वीमध्ये होतो त्यावेळी हीच बिल्डिंग होती. सो आता इथून राईट घेऊ आणि मुद्दाम वळसा करून इथे काणेकरांचं दुकान आहे, लाकडी खेळण्यांचं बंद आहे आत्ता. पण हे खूप प्रसिद्ध आहे सावंतवाडीमध्ये. मी वर नाही जाणार आहे म्हटल्याप्रमाणे. वर काहीतरी स्वतंत्र व्लॉग करेन, कारण तिथे मला स्कूटर न्यावी लागणार आहे, 4 व्हीलरने तरी होणार नाही. आणि ही बिल्डिंग इथे सगळी जुनी नाईक कंपनी, खानोलकरांचा दवाखाना असेल, कस्टम हाऊस असेल, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी इथल्या आहेत, ज्या आहेत तशा आहेत बऱ्यापैकी. इथे हे दिसतंय तुम्हाला खानोलकरांचा दवाखाना. आणि हे बघा, हे राईट साईडला तुम्ही लेफ्ट साईडला तुम्ही ऑब्झर्व करा, वर जो रस्ता गेला आहे दगडी, तो तुम्हाला जुन्या सावंतवाडीची आठवण करून देईन. असे जुन्या सावंतवाडीमध्ये दगडी जे पायवाटा वर बांधलेल्या होत्या ना, त्या बऱ्याच होत्या. सो मित्रांनो, इथे आपण आता थांबणार आहोत. बऱ्यापैकी मी तुम्हाला सावंतवाडी दाखवली आतून, त्यानंतर मुख्य बाजारातून अगदी सीमेवर घेऊन गेलो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. समोर तळ दिसतंय, इथून जरा मी तुम्हाला राईटला घेऊन जाईन आणि आरोग्य भुवनच्या इथे माझा हा व्लॉग संपवेन, कारण तिथे जाऊन आम्हाला दूध आणि समोसा खायचा आहे. सो तिथे जाऊन आम्ही हा व्लॉग संपू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. कधीतरी 2 व्हीलरवरून वगैरे मी तुम्हाला उभा बाजार वगैरे पण दाखवेन. तो भाग सध्या कसा आहे काय आहे हे पण दाखवेन, जर माझी तिकडे फेरी असेल तर. आत्ता तरी मी या व्लॉगमध्ये तरी ते कवर नाही केलं आहे. बाकी जेवढं शक्य आहे आणि मला दाखवावं असं वाटलं तेवढा भाग मी दाखवला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.